चारू, अगं हा काही लहानपणीचा भातुकलीचा खेळ नाहीये ना. हा तुम्हा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. चारू, तुझा एक चुकीचा निर्णय सगळ्यांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. अगो मंजू, अगो काय बोलू नकोस तू. हा अगो, स्वतःच्या भाजीच्या सुखात खोडो घालतस. अशी कधी आत्या असता काय? माका मंजूचा म्हणणं पटता. लग्न एकट्या चारूचं नाही हा, श्रीनूचा पण. आणि तेकाच जर चारू बरोबर लग्न करूचा नसात, चारून पण विचार करू पडे. अहो नाही नाही, माझो श्रीनू ना अजून लहान हा. हा एका चांगल्या वाईटाची जाण नाही हा. म्हणून तो इतक्या चांगल्या पोरीक नकार देतोय. हा काय झाला ना तरी प्रेमाच्या नावाखाली फॉरेनचा धोंडा मी ते का गळ्यात बांधूक देणार नाही. हा आई, तुझा ओवीला विरोध आहे, हरकत नाही. मी नाही करणार तिच्याशी लग्न. आता शशी काका इथेच आहेत ना, तर त्यांच्या समोर स्पष्टच सांगतो, मी चारूशी सुद्धा लग्न करणार नाही. असा काय ह्यो तुझा पक्को निर्णय हा? हो, हे बघ तू ना, तू किती जबरदस्ती कर, मी हे लग्न करणार नाही. ठीक आहे, मग मी पण बघतोय तू चारूशी कसं लग्न करत नाही ता. लालिताई, लाली, लाली, लाली काय हवंय तुका? लाली काय विचारते तुला? काय हवंय? लालिताई, काय वय आहे तुमका? अरे काय झालं? लालिताई, काय शोधतास? लाली, माका सांग तरी काय हवंय? ओ माका सांगा तरी मी देते तुमका. तू अगं तू बोलत का नाहीयेस? लालिताई, ऐका माझा. तू लाली, लाली, तुला आपल्या आईची शपथ आहे. हा बरा झाला ते जे शपथ घातलीस ता. हा? नाहीतरी काय, मी तिच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय ना. हा? माझी आई गेली ना तर आता माझा कोणी नाही रावला. मी काय परकाच. आणि जर कोणी माझ्यामध्ये इलास ना तर मी ते का सोडणार नाही. हा आणि श्रीनू, मी तुका शेवटची संधी देत आहे ओरको होऊ पासून वाचण्याची. हे बघ, लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या, नाहीतर जिना जन्म दिलाय ना ते का डोळ्यासमोर तडफडत मरताना बघशील. श्रीनू,
हे बघ श्रेणू, आज ना तुझ्या आणि माझ्यामध्ये तिसरं कोणी येणार नाही. एक तर तुझं या लग्नाला होकार, नाहीतर माझा मृत्यू. काय त्या सगळं ना आता तुझ्या हातात हा. वा लालिया त्या वा. इमोशनल ब्लॅकमेलिंगचा करेक्ट वापर केला आणि तो पण माझ्यासाठी. आता श्रीनूला लग्नाला तयार व्हावंच लागेल. बस कर तुझा मूर्खपणा. अरे तुका खेळ वाटला या? स्वतःच आयुष्य संपवायला निघाली होतीस तू. तुका बाबा गेल्यानंतर तुका आणि बंदूक